नमस्कार. अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण श्री स्वामी समर्थ बखर, जी स्वामींच्या जवळचा भक्त गोपाळबुवा केळकर यांनी लिहिलेली आहे, त्यातील रोज 2 स्वामींच्या लीला रोजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. गोपाळबुवा केळकर हे स्वामींचे भक्त होते. त्यांनी स्वामी समर्थ असताना ज्या ज्या लीला त्यांच्यासमोर घडल्या त्या स्वामींच्या लीला गोपाळबुवांनी लिहून ठेवल्या. त्या सर्व लीलांचा त्यांनी श्री स्वामी समर्थ बखर असा ग्रंथ लिहिला. या स्वामींच्या बखरीतील 2 लीला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे तुम्हालाही जर स्वामींची मूळ बखर ऐकायची असेल आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज स्वामींच्या लीला ऐकायला मिळतील. आता आपण स्वामींची लीला क्रमांक 1 गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले आणि लीला क्रमांक 2 ब्राह्मणाच्या मुलाची मुंज या 2 लीला पाहणार आहोत. लीला क्रमांक 1 गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी व श्री नरसिंह सरस्वती आहेत. पुढील अवतार श्री स्वामी समर्थांचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्ध आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांना तशी खात्री होणार आहे. गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांस अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरात दृष्टांत झालेले आहेत. महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून जर त्यांना प्रश्न केला तर दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चारित असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्यांना समर्थांनी प्रश्न केला, तुमच्या देवाचे नाव काय? पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमच्या देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी समर्थ महाराज म्हणाले, माझे नाव नरसिंहभान आहे बरं. प्रत्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो असे म्हणून महाराजांनी उद्गार काढले. यावरून श्री स्वामी समर्थ महाराज हेच अवतारी पुरुष आहेत हे निसंशय आहे. राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व महाराजांची सोलापुरात गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटात आले. चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्त अवतार असून त्यांचा सहवासाचा लाभ होणार हे त्यांना 5-7 वर्ष अगोदरच कळले होते. ही गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगतवंत पुरुष होऊन गेले. सन 1846 ते 47 साली राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरात मामलेदार असता त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरात मुक्कामास आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवाने त्यांना प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरात मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावयाचे आहे असे बुवा म्हणाले व त्यांना दौतलेखनी कागद आणण्यास सांगितले. कागद, दौत, लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची गोष्ट अशी, काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व समर्थांची गाठ पडून चिंतोपंत हे समर्थांचे निस्सिम भक्त झाले. तेव्हा श्री स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापूरचे नरसिंह सरस्वतींना नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटमध्ये स्वामींच्या जवळ येऊन नवस फेडीत असत. आता लीला क्रमांक 2 ब्राह्मणाच्या मुलाची मुंज.
घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येऊन करीन. श्री दत्तकृपेने पुढे त्यांना पुत्र झाला. आता नवस फेडण्यासाठी ब्राह्मण कुटुंबासह गाणगापुरास जाण्यास निघाला. अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची पुंजी संपली. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली की आपणास गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही. आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली. ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने श्री दत्तांनी सांगितले. अक्कलकोटास हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माधवद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालीना 300 रुपयाची नेमणूक आहे. गाणगापूर येथे भक्तांस अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत होत त्यापैकी काही पुढे देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ठाकूरदास बुवा आणि ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार अशा 2 लीला पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या लीला बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.